नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाजानुसार आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला ज्या हवामानात बदल होत असतो आणि हवामान जी माहिती आहे हवामानाची त्यापर्यंत पोचवण्याचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न आहे. आणि जी राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या माहिती येतात हवामान विभागाच्या त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा जो खरा प्रयत्न आहे तो आपण करत असतो. आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जी हवामानाची माहिती आहे, हवामानात जो बदल होतो ती माहिती सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यासाठी आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वप्रथम आपण व्हिडिओ तयार केलेले आणि बनवलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण बघू शकता की गेले बरेच दिवस जो हवामानात सतत बदल होत असतो आणि त्याचे जे कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा चक्रीवादळ असेल किंवा जे अंदमान निकोबारच्या बंगालच्या महासागरालगतील जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असतं आणि त्याचा जो परिणाम आपल्या महाराष्ट्र राज्यावर आणि शेजारील राज्यावर जसं कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा हे जे राज्य आहेत तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की गेले बरेच दिवस सतत पावसाचा परिणाम आपल्या शेतकरी बांधवांना होताना पाहायला मिळत आहे. तर आपण आज महाराष्ट्र राज्यात काय परिणाम होणार आहे आणि समुद्रात जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे ते आता सक्रिय झालेला असून पुढील काही दिवसांमध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. आणि त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण कोणत्या भागातून तो चक्रीवादळ जाऊ शकतं त्या माहितीनुसार आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दररोज माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघू शकता की जे कर्नाटक आहे तर कर्नाटक राज्यातील काही भागांमध्ये ढगांचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या भागामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह रिमझिम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा त्या भागामध्ये पडू शकतो. तर खाली आपण केरळचा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तसेच तामिळनाडूमध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. जर आपण महाराष्ट्र राज्याची स्थिती पाहिली तर सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल या भागालगतील जे काही क्षेत्र आहे तर त्या भागामध्ये सुद्धा ढगाचं वातावरण तयार झालेलं तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हलक्या सरी पडू शकतात तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस होऊ शकतो असा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल, अकोला असेल ह्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेलं असून त्याही ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या हलक्या सरी पावसाच्या पडू शकतात. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालेलं आहे तर हे चक्रीवादळ ह्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण पाहणार आहोत की हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने जाणार आहे आणि ह्याचा जो प्रवास आहे तो कोणत्या राज्यासाठी आणि कोणत्या राज्यातून ह्याचा प्रवास जो आहे तो होणार आहे आणि ह्या चक्रीवादळाचा कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो तर तेही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु आपण बघू शकता की हे जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये आणखी ह्याचा वेग वाढणार आहे आणि अतिशय मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हे पडू शकते ह्याच्यामुळे. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जी हवामानाची माहिती आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता की हे चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक तसंच केरळ हा जो भाग आहे तो व्यापू शकता आणि त्या भागामध्ये पुढील काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ह्याच्यामुळे येऊ शकतो. तर अशाच
हवामानाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.